काल महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला आणि त्यात राज्यातील शेतकऱ्यांना सरकारने मोठा दिलासा दिलाय असं सरकारकडून सांगण्यात आलं। महत्त्वाचं म्हणजे 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्यांनी ज्यांनी कर्ज घेतलंय किंवा त्या तारखेपर्यंत ज्यांचं कर्ज थकीत आहे अशा पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी देणारी योजना फडणवीसांनी काल जाहीर केली आणि या योजनेला नाव देण्यात आलंय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना। आता अर्थसंकल्पात जाहीर झालेली ही योजना ऐकून शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय तर खरं, पण त्या योजनेच्या नियम आणि निकषांमुळे विरोधकांनी लगेचच सरकारला घेरायला देखील चालू केलं। बरं, विषय फक्त या एका योजनेचा नाहीये, तर अर्थसंकल्पात आणि त्याच्या सादर करण्याच्या पद्धतीवरती विरोधकांनी बरेच ताशेरे देखील ओढलेत। सरकारने सादर केलेल्या योजनेत आणि अर्थसंकल्पात लूप होल्स विरोधकांनी शोधलेत आणि त्यामुळे नेमका हा विषय काय आहे, ते लूप होल्स काय आहेत, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर मंडळी, राज्यातील भाजप महायुती सरकारने शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ करण्याबरोबर नियमित ज्यांनी कर्ज फेडलंय, परतफेड केले कर्जाची, अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची देखील घोषणा केलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना ही घोषणा केलेली आहे। या कर्जमाफीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मात्र टीका केली। 4 लाखांची कर्जमाफी द्यायला हवी होती, दिलेली कर्जमाफी काळानुसार अतिशय तुटपुंजी आहे, अशा शब्दात भाजप महायुती सरकारच्या कर्जमाफीवर एकूणच थोरात यांनी आता टीका केली। जर शेतकरी म्हणून तुम्ही हा व्हिडिओ पाहताय तर सरकारने दिलेली योजना कमी पडते असं तुम्हाला वाटतंय का, हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। थोरात या विषयावरती सविस्तर म्हणतायत की महाविकास आघाडी सरकारने 2019 मध्ये सरसकट 2 लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती। 2019 मध्ये 2 लाख पर्यंतची माफी दिली होती। आता पाहिले असता कर्जाचा बोजा खूप वाढलाय, म्हणजे 2019 पासून 26 पर्यंत भरपूर कर्जाचा बोजा जो आहे तो वाढलेला आहे। सरसकट 4 लाख पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी हवी होती, यामध्ये त्यांनी सरसकट हा शब्द वापरलाय, एकूण पात्र असा शब्द वापरलेला नाहीये। नियमित कर्ज भरणाऱ्यांना, म्हणजे जे सरकारने 50,000 पर्यंतचं एक भत्ता देण्याचा एक विचार केलाय, त्यामध्ये जे नियमित कर्ज भरतायत त्यांना 50,000 ऐवजी 1 लाख पर्यंतची सूट देणं आवश्यक होतं, असं थोरातांचं यामध्ये म्हणणं आहे। सरकारच्या कर्जमाफीच्या घोषणेनंतर आमदार रोहित पवार यांनी देखील सरकारची घोषणा फसवी असल्याची टीका केली आहे। रोहित पवार म्हणतायत की 30 सप्टेंबर 2025 रोजी थकबाकीदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्ज माफी देण्याची ही जी सरकारने घोषणा केली आहे ती अर्धवट आहे, शेतकऱ्यांची फसवणूक करणारी आणि स्वतःच दिलेल्या शब्दापासून पळ काढणारी ही योजना आहे, असं रोहित पवार म्हणतात। त्यांचं म्हणणं आहे की यंदा अतिवृष्टीमुळे संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचं हातातोंडाशी आलेलं पीक अक्षरशः वाहून गेल्याने यंदाही कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये सरसकट समावेश करणं गरजेचं होतं। पात्र म्हणणं हे योग्य नव्हतं, असं पवारांचं म्हणणं आहे। ते म्हणतायत की एकूणच आम्ही पुढे जाऊन कर्जमाफी करण्यास, सरकारला सरसकट कर्जमाफी करण्यास भाग पाडू। आता हे रोहित पवारांचं या सगळ्यामध्ये असं म्हणणं आहे। या सगळ्यात कर्जमाफी पात्र शेतकऱ्यांना केली जाईल असा शब्द सरकार वापरते, त्यामुळे या विषयाकडे देखील आपण एक लक्ष टाकूया। विरोधक म्हणतायत 2 लाखापर्यंतच्या कर्जमाफीचे पात्र शेतकरी नेमके कोण असतील हे स्पष्ट सरकारने केलेलं नाहीये। याआधी काय होतं तर कर्जमाफीच्या लाभासाठी आमदार, खासदार, मंत्री, नगरसेवक, जिल्हा परिषदांचे पदाधिकारी, सदस्य हे पात्र नव्हते। शासकीय तिजोरीवरून वेतन घेणारेही अपात्र ठरवण्यात आले होते, तसेच प्राप्तिकर भरणाऱ्यांनाही लाभ देण्यास आला नव्हता। मग यावेळी नेमकं पात्रता कशी ठरेल याची स्पष्टीकरण जे आहे ते दिलं नसल्याने विरोधक संतापले। मात्र सरकारकडून या सगळ्यावरती स्पष्टीकरण येत आहे, सदरचा आदेश लवकरच काढला जाईल। कोण कोण पात्र असेल यामध्ये हे लवकरच ठरवलं जाईल। भास्कर जाधव यांनी तर अर्थसंकल्प सादर केल्यानंतर बऱ्याच महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घातला। त्यांनी तर अर्थसंकल्प मांडणाऱ्यालाच अर्थसंकल्प काय आहे हे समजलंय का असा प्रश्न थेट विचारलाय आणि अर्थमंत्री फडणवीसांवरतीच तोफ डागले। नेमकं त्यांनी या सगळ्यामध्ये काय म्हटलंय ते आपण पाहूयात।
जवळजवळ आजपर्यंतचा हा माझा 34वा ते 35वा अर्थसंकल्प आहे. परंतु सध्याचे अर्थसंकल्प मांडणाऱ्यांना तरी हा अर्थसंकल्प काय आहे माहीत नसावं, किंवा ज्यांनी लिहून दिला त्यांना सुद्धा माहिती नसावं. यापूर्वीचे अर्थसंकल्प असे असायचे की जी कोणी योजना, जी कुठली योजनेचा उल्लेख व्हायचा त्या योजनेकरता एकूण किती खर्च येऊ शकणार आहे त्याची आकडेवारी दिली जायची. त्याचबरोबर या अर्थसंकल्पामध्ये या योजनेकरता आम्ही किती तरतूद केलेली आहे हे सांगितलं जायचं. त्या योजनेचा कालावधी सांगितला जायचा की ही योजना कधी सुरू होणार आणि ती योजना कधी संपणार. ती वार्षिक योजना आहे, ती त्रैवार्षिक योजना आहे की पंचवार्षिक योजना आहे, याचा त्या ठिकाणी लेखाजोखा दिला जायचा. परंतु जर आता तुम्ही बघितलं तर बजेटचा पार्ट 1 आणि पार्ट 2 अशा पद्धतीनं बजेटची संकल्पना आणि बजेट मांडण्याची आणि बजेट सादर करण्याची प्रथा होती. पार्ट 1 मध्ये मागच्या वेळेला आपण कोणत्या योजना हातामध्ये घेतल्या, त्या योजनेची आता जवळजवळ सद्यस्थिती काय आहे, नवीन योजना आम्ही कोणकोणत्या घेतो आहोत, त्याच्याकरता मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे त्याची अंदाजित रक्कम किती खर्च होणार आहे, आता आम्ही त्याच्याकरता किती तरतूद केलेली आहे आणि किती वर्षामध्ये ती योजना पूर्ण करणार, अशी 3 भागामध्ये पार्ट 1 मध्ये ही सगळी माहिती दिली जायची. आणि पार्ट 2 मध्ये आम्ही गत वर्षापेक्षा कोणकोणत्या गोष्टीवर टॅक्स माफ केलेला आहे किंवा गत वर्षापेक्षा कोणकोणत्या वस्तूवर कोणकोणत्या योजनेवर आम्ही टॅक्स वाढवलेला आहे, जेणेकरून राज्याच्या तिजोरीमध्ये गत वर्षापेक्षा या वर्षी किती त्या ठिकाणी रेव्हेन्यू गोळा होणार आहे, किती भर पडणार आहे हे सांगितलं जायचं. किंवा जर टॅक्स माफ केला असेल तर गेल्या वर्षापेक्षा राज्याच्या उत्पन्नामध्ये किती घट होणार आहे हे सांगितलं जायचं. परंतु मी आता सांगितल्याप्रमाणे नुसतंच आपण जर बघितलं, तुम्हाला मी उदाहरणाखातर काही योजना वाचून दाखवतो. त्यांनी काय सांगितलं की या ठिकाणी 18 एप्रिल 2026 ला महात्मा ज्योतिराव फुले यांची त्या ठिकाणी 200वी जयंती आहे. त्याच्याकरता आम्ही खूप मोठा कार्यक्रम करणार आहोत. किती पैसे नाही. संत गाडगे बाबा यांच्या जयंतीला 150 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्यांच्या नावानं आम्ही संपूर्ण राज्यामध्ये AI प्रकल्प राबवणार आहोत. तरतूद किती आहे सांगितली नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडचं 14 तळं, या 14 तळ्याचं आम्ही सुशोभीकरण करणार आहोत. आवश्यक तेवढा निधी देऊ. निधी किती देणार आहेत सांगितलं नाही. त्याला किती खर्च येणार आहे सांगितलं नाही. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी वर्ष आहे हे. या वर्षामध्ये त्यांचं स्मारक आम्ही पूर्ण करणार आहोत. परंतु त्याच्याकरता आतापर्यंत किती खर्च झाला आणि भविष्यात किती होणार आहे सांगितलं नाही. संत तुकाराम बीज सोहळा बाहेर नुकताच झाला काल 2 दिवसापूर्वी. त्याच्याकरता म्हणून आम्ही विकास आराखडा तयार केलेला आहे. त्याची इस्टिमेट कॉस्ट किती आणि खर्च किती तेही सांगितलं नाही. इतकंच कशाला की या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय कैलासवासी अजितदादा पवार यांचं जे अपघाती का घातपाती निधन झालं, त्यांच्यानंतर आज जो त्यांच्या नावानं या ठिकाणी आजचा अर्थसंकल्प समर्पित केला म्हणून सांगतात, त्या दादांचं आम्ही स्मारक उभं करणार आहोत म्हणून सांगितलं. पण त्या स्मारकाकरता किती रुपये खर्च येणार आहे, कुठे स्मारक आम्ही बांधणार आहोत, कधी सुरू करणार आहोत, सरकार बांधणार आहे का त्याच्याकरता त्यांच्या कुटुंबियांची कमिटी करणार आहे, काही सांगितलं नाही. दुसरं काय सांगितलं, केंद्रानं आपत्ती निवारणाकरता खूप मोठा निधी देण्याचं जाहीर केलंय. खूप म्हणजे किती. केंद्र जेव्हा जाहीर करतं तेव्हा त्याची आकडेवारी तुमच्याकडे असायला पाहिजे, ती नाही. तर मंडळी, विरोधक जे आहे ते अशा प्रकारे अर्थसंकल्पात लूपहोल सांगतायत. कुठेतरी कुठल्या बँकेमधून कर्ज माफ होऊ नाही शकत, म्हणजे राष्ट्रीयकृत असेल, जिल्हा पातळीवरची बँक असेल किंवा केंद्रीय बँक असेल, अशा वेगवेगळ्या पातळीवरच्या बँकेचं एक नाव घेऊन इथे देखील कर्ज माफ होऊ शकत नाही. अशा प्रकारचे विरोधक एकंदरीत चित्र जे आहे ते निर्माण होते, अशा प्रकारचे वक्तव्य देखील करतायत. मात्र या सगळ्यावरती आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आत्ताच एक प्रतिक्रिया आलेली आहे. ती प्रतिक्रिया नेमकी काय आहे ते देखील आपण पाहूयात.
असं आहे की आता मी घोषणा केलेली आहे, त्यामुळे त्याबद्दल कोणाचे मनात संभ्रम नाही. काही लोक वेगवेगळ्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करतात. कोणी म्हणतं राष्ट्रीयकृत बँकेची होणार नाही, कोणी म्हणतं जिल्हा बँकेची होणार नाही, कोणी म्हणतं या सोसायटीची होणार नाही, कोणी म्हणतं त्याची होणार नाही. आम्ही 2 लाखापर्यंत कुठलीही बँक असो, ज्यांना पीक कर्ज द्यायचा अधिकार आहे अशा कोणीही दिलेलं पीक कर्ज हे आम्ही त्या ठिकाणी माफ करणार आहोत. केवळ आमचा प्रयत्न हा आहे, माफी शेतकऱ्याला द्यायची आहे, बँकेला नाही. त्यामुळे शेतकऱ्याला फायदा झाला पाहिजे याकरता त्याच्यावर आम्ही वर्किंग करतो आहोत. आम्ही यापूर्वीच सांगितलेलं आहे की 30 जूनच्या आधी आपण कर्जमाफी करणार आहोत. त्यामुळे आता बजेटमध्ये ती आली असल्यामुळे आता पुढच्या कारवाईला सुरू होईल. कमिटी याच्यावर काम करते. कमिटी बाकी सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगेल. एवढंच सांगतो, जुन्या कुठल्याही कर्जमाफीपेक्षा चांगली ही कर्जमाफी असेल. तो शेतकऱ्यांना. तर तुम्हाला या सगळ्यावरती काय वाटतं? विरोधक एकीकडे या संपूर्ण अर्थसंकल्पात लूपहोल शोधतायत, मात्र फडणवीसांनी तर या सगळ्यावरती एक ठाम प्रतिक्रिया दिलेली आहे. 2 लाखापर्यंतचं कर्ज जे आहे ते शेतकऱ्यांचं माफ होणार आहे. मात्र तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला. धन्यवाद.